नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या सोलापुरातील गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालाय। पाऊस आणि पुरामुळे सोलापूरच्या तिऱ्हे गावातील गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नैसर्गिक आपत्तीमुळे सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या भगिनींचं स्वप्नच उद्ध्वस्त झालं। पुरामुळे पुस्तकं, लॅपटॉप आणि साठवलेले पैसेही वाहून गेलेत। तर काही पुस्तकं पावसामध्ये भिजली, त्यामुळे पुढील शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला। झी 24 तासनं त्यांची बातमी दाखवली आणि त्यानंतर गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील याही झी 24 तासची बातमी पाहून गायकवाड भगिनींच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या आहेत। त्या गायकवाड भगिनींना लॅपटॉपची मदत करणार आहेत, तसंच त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टीही राजुल पाटील पुरवणार आहेत। नेहमीच सामाजिक भान जपणाऱ्या झी 24 तासनं सामाजिक बांधिलकी जपत ही बातमी दाखवल्याबद्दल राजुल पाटील यांनी खास झी 24 तासचे आभार मानले। सर्वात प्रथम मी झी 24 तासचे खूप आभार मानेन की त्यांनी ही स्टोरी कव्हर केली, ज्यातून आम्हाला ते बघता आली आणि आम्ही आता संजय भाऊ दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई यांच्यातर्फे त्या दोघी मुलींना लॅपटॉप देऊन त्यांची मदत करणार आहोत। त्याचबरोबर वामनराव म्हणून कॉन्स्टेबल आहेत, ते त्यांना पुस्तकांची मदत करणार आहेत। तर त्यांचेही आभार मानते की आपण आपल्या स्टोरीमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आली, कारण आपण नुसतं पूर न दाखवता जे ॲक्च्युली त्याच्यातून सफर करत आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात, त्यांच्या स्टोरी पुढे येतात, जेणेकरून जे लोक ॲक्च्युली मदत करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचू शकतील। तर सीना नदीला आलेल्या या महापुरामुळे या गायकवाड कुटुंबाचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं होतं आणि या गायकवाड बहिणींचं देखील स्वप्न उद्ध्वस्त झालं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सायली ही देखील जोडली गेलेली आहे। सायली, पुरामुळे तुमचं घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं, तुझं शैक्षणिक साहित्य होतं त्याचंही मोठं नुकसान झालेलं होतं आणि आता मदत केली जाते। तुला एका पोलीस अधिकाऱ्याने देखील मदतीचा निर्णय घेतलेला आहे। आता राजुल पाटील या देखील तुला लॅपटॉप पोहोचवणार आहेत, कसं वाटतंय? मला तसं म्हटलं तर खूपच भारी वाटतंय आणि जे काही त्यांनी शिक्षणासाठी मदत करत आहे त्या शिक्षणाच्या मदतीनं म्हणजे मला देखील पुढे जाण्याची अजून जास्त म्हणजे जे काही मी डगमगले होते त्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे मला जरा चांगलंच वाटतंय। सायली, आई बाबांना ही गोष्ट सांगितलीस, त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर? त्यांनाही थोडंसं बरं वाटलं, कारण एवढं परिस्थितीने एवढं म्हणजे संसार उद्ध्वस्त झाला, त्यामध्ये शिक्षणाचं एवढं मोठं म्हणजे शिक्षणात जे काही नासधूस झाली किंवा पुस्तकांचं जे काही भिजलं, त्यामुळे तुला थोडासा शिक्षणासाठी हातभार लागला किंवा त्यांचं थोडंसं कष्ट वाचते, त्यामुळे त्यांना देखील खूप आनंद झाला या गोष्टीनं। सायली, तुझ्यासोबतच तुझी बहीण कोयल, हिला देखील आता ही मदत मिळणार आहे, तिने काही भावना व्यक्त केल्यात का ग? हो, तिच्या पण तेच भावना आहेत की म्हणजे शिक्षण आजकाल कसं आहे, आता म्हणजे शिक्षणच जास्त महत्वाचं आहे आणि या शिक्षण महत्वाचं असताना शिक्षणासाठी आणखी जास्त प्रोत्साहन दिलं किंवा त्यांनी महत्व दिलं आणि म्हणजे पुढे जाण्यासाठी त्यांनी जे प्रोत्साहन दिलं त्यासाठी तिचंही देखील म्हणजे तिला देखील त्यांच्याबद्दल खूपच हो, छान वाटत असेल तिला नक्कीच। सायली, झी 24 तासच्या माध्यमातून तुला ही मदत आता सुरू झालेली आहे, मदतीचा ओघ सुरू झालेला आहे, काय स्वप्न आहेत तुझी? माझं स्वप्न UPSC देण्याचं, IAS अधिकारी होण्याचं। सायली, तुला खूप खूप शुभेच्छा। नक्कीच तू एक मोठी अधिकारी होशील आणि तुझं स्वप्न, तुझ्या आईबाबांचं स्वप्न तू पूर्ण करशील। तुला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद मॅडम।